उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काय काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काय काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे समचरण सरोजम सांद्रणीलाबुदावम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया सगळ्यांनी हात जोडा माझ्या पाठीमागं म्हणा सकल संत शिरोमणी आळंदी वल्लभ कैवल्यदानी एक नमस्कार तयाचे चरणी करिता त्रिभुवनी नमिले संत नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परं नमामि हरिं परं नमामि हरिं परं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नागेन्द्राय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुःख भंजन
आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होत लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन दंडवत माझे ऐशे नमन करून सकळा हरिकथा बोले बबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबराय तुकोबरायच्या गाथ्यातील हा काल्याच्या प्रसंगापर असलेला अभंग आपण आज कीर्तनाकरता या ठिकाणी निवडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी विश्वकल्याणाकरता 5वा वेद निर्माण करून ठेवला तो म्हणजे आमच्या श्री तुकोबरायचा गाथा. त्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरणातून अभंग आलेले आहेत, पण काही ठराविक अभंग आहेत. त्या पद्धतीनं काल्याचा प्रसंग वर्णन करणारा हा एक अभंग आहे. असे अभंग भरपूर आहेत. काही विरहणी आहेत, काही गवळणी आहेत, काही छंद आहेत, काही बाळछंद आहेत, काही नाट आहेत, काही वासुदेव आहेत, काही आंधळ्या आहेत, काही पांगड्या आहेत, काही भोपाळ्या आहेत. आणि या अभंगामध्ये काल्याचं चिंतन सांगत असताना तुकोबराय म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. हे पहिलं चरण आहे. महाराज म्हणतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ आणि केवळ काला खाण्याकरता, आणि तेही फक्त दही आणि भात. असं काय विशेष असेल आपण पाहू. कारण तुकोबराय म्हणतात, वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये तो काला नाही. जो इथं आपण करतो, जो संतांनी केला, जो भगवान कृष्णाने केला, तोच काला सप्ताहाच्या सांगताच्या निमित्ताने होत असतो. आणि ज्या सप्ताहाची सांगता, सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनानं होतो, त्याला माझ्या तुकोबरायचा आदी ज्ञानोबारायचा असलेला वारकरी संप्रदाय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सप्ताह 3 दिवसाचा असो, सप्ताह 7 दिवसाचा असो, सप्ताह 11 दिवसाचा असो, सप्ताह 17 दिवसाचा असो, सप्ताह 1 महिना अधिक महिन्याचा असो, का सप्ताह 11 महिन्याचा असो, काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगता होत नाही. वारकरी संप्रदाय म्हणतात. पण जिथं काल्याशिवाय सांगता होते त्याला कोणता संप्रदाय म्हणतात मला काही अद्याप माहीत नाही. विठ्ठल विठ्ठल सांगता म्हटलं की काल्याचा हा प्रसाद तुम्हा आपल्याला प्राप्त होतो. तुकोबराय म्हणतात, तो वैकुंठात नाही. आपण जर वैकुंठाच्या अपेक्षेनं भक्ती करत असू, कैलासात जाण्याच्या अपेक्षेनं भक्ती करत असू, स्वर्गात जाण्याच्या अपेक्षेनं भक्ती करत असू, तर तिथं काला नाही, तो इथं आहे. चला, तो मिळालेला काला आम्ही काही आपण पोटे नाही. तुकोबराय म्हणतात, मी स्वतःही घेतो आणि त्या काल्याचा प्रसाद, काल्याचा आनंद इतरांना सुद्धा देतो. म्हणजे एकमेखा देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. आणि मग तुकोबराय म्हणतात, हा काला करण्याकरता असं ठिकाण निवडलं की त्या ठिकाणाचं वर्णन मी माझ्याही मुखानं करू शकत नाही. तुका म्हणे वाळवंट, वाळवंटाची निवड केली. आणि ते वाळवंट कसं आहे, बरवे नीट उत्तम.
या तीनही शब्दाचा अर्थ एकच होतो, पण 3 शब्द विशेषत्वाने का वापरले, काहीतरी तुकोबारायचं वेगळं मत असायला पाहिजे म्हणून वापरले. बर्वे आहे, नीट आहे, उत्तम आहे. बर्वे म्हणजे चांगलं, उत्तम म्हणजे चांगलं, आणि नीट म्हणजे चांगलं. मग आता तुकोबारायने असं जरी लिहून ठेवलं असतं किंवा उद्गारलं असतं, तुका म्हणे वाळवंट एकदम चांगलं, तरी हरकत नव्हती. परंतु तुकोबारायला नेमकं बर्वे, नीट आणि उत्तम असं का म्हणायचं आहे, असा सुंदर अभंग काल्याचा आहे. आता अभंगाचा असलेला धावता भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विस्तारपूर्वक चिंतन पाहण्याकरता वेळ आपल्याजवळ अल्पशी असल्यामुळे तरी परंतु आपण 4 चरणाचा विचार करून भगवान कृष्णाचं चरित्र उच्चारण करून अवघ्या अर्ध्या तासात आपल्याला इथं आपलं बोलणं थांबवायचं आहे. आणि त्या पद्धतीनं हा प्रसंग आहे. प्रस्तावना अशी आहे की गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा वाचन तथा संकीर्तन सोहळाचं आयोजन केल्या जातं. यामध्ये पहिल्या वर्षी या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान असणारे हरिभक्तीपरायण वडीलस्थानी माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण गणपतजी महाराज गावणगावकर हे उपस्थित यावर्षी आहेत. महाराजांची उपस्थिती लाभली, बरं वाटलं माझ्या मनाला. महाराज या ठिकाणी आज आले. त्याचप्रमाणे त्यांचं व्यासपीठ गेल्या मागच्या वर्षापासून त्यांनी माझ्याकडे सोपवलं आणि ती सेवा माझ्याकडे एका पामराला प्राप्त झाली. म्हणून कथा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी प्राप्त होतो. त्या अनुषंगाने हे वर्ष 3रं आहे. 3ऱ्या वर्षात आपण तुम्ही या ठिकाणी मनोमय केलेला संकल्प मागच्या वर्षी नुसतं एक संकल्पना मनामध्ये निर्माण केली आणि आज ती संकल्पना पूर्णत्वाला जातो, याचा अगदी आनंद तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. आणि ईश्वर साक्षीने या ठिकाणी समर्थ गजानन महाराजांच्या मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन सुद्धा या ठिकाणी अर्ध्या तासात कीर्तन झाल्यावर होणार आहे. आणि जे ज्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ते या ठिकाणी बरीच हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू आमचे नारायण महाराज आहेत वनदेवचे, ते उपस्थित झालेले आहेत. आणखीन या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनात ज्यांच्या सप्ताह होतो आमचे परम असलेले संजय महाराज पाडोळे आहेत. उत्कृष्ट गायनाचार्य कीर्तनकार हरिभक्तीपरायण विष्णू महाराज खडसे आहेत. आणि त्याच माध्यमातून आज योगायोगानं 7 दिवस आमच्या मृदंगाचार्यांनी मृदंग वाजवला. जे ज्यांचे शिष्य आहेत आणि त्यांचे आज असलेले गुरु ते त्यांना मानतात हरिभक्तीपरायण अपना हात जगन्नाथ विठ्ठल महाराष्ट्रात ज्यांचं नाव लौकिक आहे मृदंगामध्ये, हे जे सगळे माझ्या मागं पोरं दिसतात ना या ठिकाणी, गेल्या 7 दिवसापासून हरिपाठ काकडा कीर्तनाकरता वारकरी शिक्षक संस्थेमध्ये जवळजवळ 40 ते 50 मुलं सांभाळत असताना आमचे जगन्नाथ महाराज बोडखे, त्यांना उत्कृष्ट पावल्या गायन, संस्कृत, मृदंगवादन, आपल्या हिंदू धर्माचं तत्वज्ञान अशी एक संस्था महाराजांनी टाकली. आणि मनमिळावू स्वभाव महाराजांचा, त्यामुळे त्यांच्या संस्थेत पोरं त्याच पद्धतीनं योग्य रीतीनं शिक्षण घेतात आणि योग्य सुसंस्कार महाराज इथं हजर नसताना सुद्धा अनुमान प्रमाण लावलं पाहिजे. आपण 7 दिवस झाले सगळे पोरं असे एका भावंडासारखे राहतात. ही कृती, हे कार्य मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. याला म्हणावं योग्य शिक्षण संस्था. संस्था भरपूर आहेत, बरेच जणांनी टाकल्या, टाकू नये असं माझं दुमत नाही. पण आपण टाकलेल्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी येतात ते गुरुजी हजर नसताना त्या वर्गात तिथं बसताना ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांचे संस्कार, बोलणं, चालणं, वागणं, पाहणं, राहणं, खाण्यापिण्यासहित सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात. त्या माध्यमातून त्या ठिकाणी योग्य बालसुसंस्कार संस्था महाराजांनी टाकली आणि खरोखर महाराजांनी समाजावर या ठिकाणी उपकारच केले असं म्हणावं लागेल. विठ्ठल नेमका आता 1च महिना झाला. मला असं वाटते की आमचे परम मित्र हरिभक्तीपरायण शिवराम महाराज वकटे वडाळीचे, त्यांनी इथं आसोला गाव आहे
जवळच सगळ्यांच्या परिचित। आणि या आसोला गावामध्ये अगदी तेव्हा ते पोरग पा किती वर्षाचं आहे तिकडचं, तिथून पासून लाईन सुरू झाली तर हे इकडे या ठिकाणी लहान सुंदर अशा मुली आहेत आमच्या सर्व बहिणी, आणि इथून पासून मोठे मोठे हे सगळे टाळकरी मंडळी तिथपर्यंत जवळजवळ 60 ते 70 मुलं आसोल्याला अवघ्या एका महिन्यात, बरोबर आहे ना सचिन भाऊ, एका महिन्यात हे आज टाळ घेऊन उभे राहतात, पावले टाकतात। जरी गायन करता येत नाही, जरी अभंग पाठ नसतील तरी परंतु ताल, ठेका आणि स्वर ह्या 3 गोष्टी त्यांच्या प्राथमिक पक्क्या झाल्या। आणि वारकरी संप्रदायात 70 मुलं, आता हे वारकरी संप्रदायात आल्यामुळे हे ज्ञानोबा तुकोबाचे झाले। आता निश्चितच भविष्यात हे वयानं वाढतील, मोठे होतील, ज्ञानानं वाढतील, धनानंही वाढतील, पण वाढत असताना सुसंस्कारानं सगळं वाढवत नेतील हा आत्मविश्वास त्यांनी प्रगट करून दाखवला। विठ्ठल आमचे देवलाल काका आहेत, आसोल्याची मंडळी 2-4 जण सोबत आहेत, आणि या पोरांवर सगळ्या लक्ष ठेवण्याकरता, ध्यान ठेवण्याकरता, व्यवस्थित गाईड करण्याकरता आमचे सचिन पाटील आहेत। पाहता पाहता वारकरी संप्रदायाचं रोपटा आता गावोगावी, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या विश्वात वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि आमचे प्रबोधनकार, कीर्तनकार, गायक, वादक, आता असे जर पखवादे आले तर असं मनाला वाटते आता मी एकेकाळचा पखवाद्या जाऊ बरं का, पण माझं मन असं आतुरते की आणखीन पखवादच ऐकावं, कीर्तन बंद करावं आणि पखवादच ऐकत राहावं, कारण तो माझा विषय आहे, आवड आहे ती। कला जाणणारा कलावंतच असू शकतो, आणि इथं सगळे कलेला समजून घेणारे माणसं आहेत, नाही तर मग काही माणसंही मान डोलतच असतात, त्याला काही स्वराचं घेणं नाही, तालाचं घेणं नाही, आणि ठेका तर अजिबात कळत नाही, 1 पाय पुढे 2 पाय मागं, ते चालू आहे बुवा, चांगलं ऐकू येते, काही हरकत नाही, पण आपल्या इथं आल्यानंतर असा एक नेम लागून जातो, गायन करणारा गायन करत असताना गाता येईल तेनेची गावे, विठ्ठला 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 माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला। सगळ्यांना सगळं जमणार नाही आणि सगळ्यांना एक जमणार नाही, म्हणून प्रत्येक जण एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातून येत असतो, आणि एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला। बरेच या पंचक्रोशीतील मंडळी महाराज 7 दिवसापासून भागवतासाठी हरिपाठ पाहायला, आता पिंपळडोळीत म्हणजे गाव लहानसं आहे तुम्हाला माहीत आहे, आणि हे लोक सगळे एकत्र आणण्याची ताकद या कलावंत मंडळीत असते। एकटं कोणीच काही करू शकत नाही, भागवतकार एकटा काही करू शकत नाही, संगीतकार एकटे काही कोणी करू शकत नाहीत, हे सुद्धा नाही, हा सगळा मेळ येण्याकरता आता पहा बरं, इकडे पांडुर्णा आहे, चोंडी आहे, ते चारमोळ आहे, नवेगाव आहे, पिपळडोळी आहे, पेडका आहे, आलेगावची मंडळी आहेत, सावणीपासून आमचे मधुकर पाटील आले, सावणीहून पोलीस पाटील,
माझ्यावर नितांत मुलासारखं प्रेम करतात गेल्या 30-35 वर्षापासून. त्यांनाही असं वाटलं की चला बाबा काल्याचं कीर्तन कसं करतात पाहू. आपले रवी भाऊ आहेत आलेगावचे मुर्तडकर, या सर्व मंडळींनी उपस्थिती लावली. मागच्या वर्षी होते तुम्ही, मला आठवते आता, नितीन बाप्पूच्या बाजूला बसेल होते. आणि जवळजवळ 1 ते 1:30 वाजता आज ज्यांच्या हस्ते भूमिपूजन आहे ते सर्व हरिभक्तीपरायण आमचे महाराज मंडळी उपस्थित झाले. त्यांनाही दुसरीकडे कार्यक्रमाला जायचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्या या इकडचे असलेले दोन्ही तालुक्याचे आमदार नितीन बाप्पू सुद्धा सकाळी माझ्याशी बोलणं झालं. महाराज 1:30 वाजता मी पोचतो, तुमचे कार्यक्रम आहेत त्या पद्धतीनं चालू द्या आणि मी वेळेत पोचतो. माझ्यासाठी कोणतंही काही थांबवू नका, पण आल्याशिवाय राहत नाही. आणि भूमिपूजन झालं तरी करून घ्या. मला आनंद आहे तुम्ही केलं काय मी केलं काय. मी मागच्या वर्षी जो शब्द दिला त्या शब्दात बांधिलकीत आहो. विठ्ठल या अनुषंगानं सर्व गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील सद्भाविक भक्त, सर्व माता भगिनी, पितृशक्ती मातृशक्ती, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे जे सेवा करणारे आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि काल्याच्या कीर्तनाच्या विषयाकडे या ठिकाणी मी ओढतो. वेळ कमी आहे पण त्या अनुषंगानं पुढे मिरवणूक आहे, नंतर मग पुन्हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. अशा या अनुषंगानं तुम्हाला माहीत आहे उद्या या ठिकाणी श्री भगवान नाथ नंगे बाबा यांचा सोहळा आहे. योग चांगला जोडून आला. दव्याचे श्री नाथ नंगे बाबा आणि या गावचं नातं फार जवळचं आहे, अतूट आहे. महाराज या गावात येऊन वास्तव्याला राहिले. पण ही माहिती मला गावकरी मंडळींनी सांगितली की या गावात महाराजांना कोणीही राहण्याकरता जागा दिली नाही. आणि आज योग असा आला, महाराज गेले त्यावेळेस बोलून गेले की इथं कोणते साधू संत येणार नाहीत. पण आज महाराजांच्या कृपेनं त्यांची असलेली तिथी जवळ आली. उद्या त्यांचा उत्सव आहे आणि आज पहिल्याच दिवशी अगोदर गजानन महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजन आहे. आता नाथनंगे महाराजांना आनंद वाटत असेल की आपण बोलून तर गेलो, पण संतांचे वाक्य, महंतांचे वाक्य, परमहंसांचे वाक्य, सत्पुरुषाचे वाक्य हे खोटे ठरत नसतात. पण संतच पुन्हा या ठिकाणी येण्याकरता हो गजानन महाराज इथं येणार आहेत ही संकल्पना चांगली मागच्या वर्षीपासून निर्माण झाली. आणि पाहता पाहता सत्यसंकल्पाचा दाता नारायण. आपण चांगला संकल्प केला. नुसतं बोलता बोलता ओघातून माझ्या मुखातून मागच्या वर्षी भागवतात शब्द निघून गेले. आज ते माझे शब्द नक्कीच खरे झाल्यासारखे मला वाटतात. आता पुढची चिंता काहीच नाही, फक्त एकच चिंता आहे की ते प्रगट दिनाला मंदिराचं काम सुरू होऊन 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल आणि त्या पद्धतीनं मंदिर पूर्णत्वाला गेलं पाहिजे. आमच्या संजय महाराजांनी रात्री शब्द दिला की त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण साधक मूर्ती आमचे ज्येष्ठ गुरुबंधू विठ्ठल महाराज नवले घाटबोरी यांचं कीर्तन तुम्ही श्रवण केलं. महाराजांनी सुद्धा शब्द दिला की बा वर्गणीदारांचे नावं आम्ही जाहीर करतो, टाळ्या वाजवा म्हणतो, शाबासकी देतो, मनाला बरं वाटते. हे बोलण्याकरता आम्हाला सोपं आहे, पण आम्हीही कुठेतरी बोलताना करून दाखवलं पाहिजे. म्हणून स्वतः महाराज काल बोलले की आम्हीही काहीतरी अपेक्षित असलो पाहिजे किंवा आपली अपेक्षा असली तर त्याच्यात आमचाही हातभार असला पाहिजे. आमचे संजय महाराज बोलले आज बोलण्याची वेळ माझी आहे. आणि हे बोलत असताना मंदिर पूर्ण होणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही एवढा शब्द देतो. विठ्ठल विठ्ठल. अरे मंदिर शब्द उच्चारण्याकरता फार सोपा आहे, पण अर्थ जर तुम्ही आपण पाहला, म म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता, या तीनही गोष्टी एकत्र जिथं वास्तव्याला कायम स्वरूपात राहतात त्याला मंदिर म्हणतात. ते मंदिर आपल्या संसारात काम करून करून प्रपंचात थकून आपल्या जीवाला जर त्या ठिकाणी दुःख वाटायला लागलं तर ते दुःख हलकं करण्याचं ठिकाण फक्त गावात मंदिरच असते. मग हनुमंतरायाचं असो, रामाचं असो, महादेवाचं असो, गजानन बाबाचं असो किंवा अन्यत्र कोणी संतांचं भगवंताचं असो, ते मंदिरच असते.
आणि त्या मंदिरात तुम्ही आपण तो थकवा घालू शकतो, शांत येऊन बसू शकतो आणि आपल्याला तिथं सुखाची प्राप्ती होते. कारण सुख संतांच्या चरणाजवळ आणि भगवंताच्या चरणाजवळ आहे. आपण दुःखरूपी संसारात राहत असताना फार त्रासून जातो आणि आपला थकवा दूर होण्याकरता प्रत्येक गावामध्ये आता सुशोभित चांगले मंदिरं व्हायला लागले. गेल्या 3-4-5 वर्षापासून 3 किलोमीटर लांब महादेवाचे मंदिर आहेत, तरी तिथं महादेवाचा मंदिरा शोध घेत सगळेच्या सगळे पोहोचायला लागले. मला असं वाटतं की 2-3-4 वर्षाच्या अगोदर नारायण महाराजांकडे कमी येत होते लोक, 4-5 वर्षाआधी. पण आता गर्दी वाढली का नाही, महादेवाला पाणी टाकायला तरी येतील, दर्शनाला तरी येतील. त्या निमित्तानं महाराजांना गेल्यानंतर सीताराम होते, रामराम होते, जय हरी होते, बसावं असं वाटते. आणि मागच्या 2-4 वर्षाच्या अगोदर आता वनदेवमध्ये चांगली सुधारणा झाली. म्हणजे मी ते फोटोत पाहिली बरं. एकदा आलो होतो रात्री, फक्त मला असं वाटते कोरोना लागायच्या अगोदर रात्रभर महाराजांच्या तिथं मुक्काम केला. नंतर तर काही येणं झालं नाही आणि महाराज तर आम्हाला बोलावत नाही, विड्याला विड्याला विड्याला. समोर समोर या महिला मंडळी, समोर या. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण पण अभंग असा आहे, उपजून या पुढती येऊ. मग आता परत जर यायचं असेल तर मरावं लागेल, त्याच्याशिवाय काय आपल्याला जन्म घेता येणार नाही. मग आता जन्म घेणे आणि मरणे याचा जर चिंतन पाहिलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, लागे वासनेच्या संगे, निधाले अंगी हरी रूप, निधाली अंग हरी रूप, निधाली अंग हरी रूप. पण मुद्दा असा आहे, शेवटच्या अंतकाळाच्या वेळेला जशी वासना निर्माण होईल, भागवतात कथा आली, आपण पाहतो नेहमी 5व्या स्कंदात. म्हणजे जड भरत राजा हरणी-गर्भा गेला, घाला तो घातला. आता ती वासना जशी असेल तसा पुन्हा जन्म मिळेल. पण जड भरताने हरणीच्या पाडसाचा देह प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये चिंतन करायला लागले. हे त्यांना ज्ञान कळत होतं. पूर्वजन्मामध्ये मी कोण होतो, कुठे थात होतो, काय करत होतो. ब्रह्ममुहूर्तावर उठून गंडकी नदीच्या तीरात पात्रात उतरून मी गायत्री मंत्राचा जप करत होतो, स्नान करत होतो. पण असा योग आला, हरणीचं पाळस मला पाण्यात दिसलं, मी ते उचललं, बाहेर काढलं आणि माझं मन त्या पाडसात गुरफडलं. जे माझं नाही ते माझं मानायला लागलो. बस एवढाच फक्त अज्ञानाचा प्रकार माझा जागृत झाला. ध्यान धारणा नामस्मरण सगळं विसरलो आणि पाहता पाहता मला हा शेवटच्या वेळेला ही वासना निर्माण झाली. म्हणून मला पशुवत हा देह मिळाला आणि त्या देहाला मी प्राप्त केलं. पण आता एकदा चूक झाली, परत माझ्याकडून चूक होऊ नये. हरणीच्या देहाला प्राप्त झालेले भरत आपल्याला खाण्याकरता गवत पालापाचोळा जे मिळवत होते ना, तो हिरवा खात नव्हते. भागवतात सांगितलं त्याच्यावर जीव जंतू बसलेले असतील आणि ते जर मेले तर मला दोष लागेल, एवढं सुद्धा ते तत्व पाळत होते. कोरडा असलेला पाला, कोरडं गवत खायचे, बिल्बपत्र तोडून आणायचे. महादेवाच्या पिंडीवर या हरणीच्या पाडसाच्या देहाला प्राप्त झालेले भरत भक्ती करायचे, स्नान करायचे, गायत्री मंत्राचा जप करायचे. आणि तो देह जड भरत राजाचा आता शेवटचा देह होता. आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. तुकोबाराय म्हणतात, एकीकडे आम्ही काला खाण्याकरता पुन्हा येऊ आणि काही अभंग असे आहेत गाथ्यात की आता आम्ही येणार नाही, कारण आम्हाला आता अग्निरूप व्हायचं आहे. अग्निरूप म्हणजे जन्माला येणे नाही. आणि आता काहीच नाही, थांबलं पाहिजे जन्म मरण. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप. लागोने ती पाप पुण्यांगा, लागोने ती पाप पुण्यांगा, लागोने ती पाप पुण्यांगा. बरोबर आहे. पाप आणि पुण्य जर आपल्याला स्पर्श केलं नाही तर पुन्हा जन्म नाही. पाप पुण्य दोन्ही जन्मा येतो प्राणी. मग पुनरूपी मननम पुनरूपी जननम पुनरूपी जननी जठरे शयनम य संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मथे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. हा गावाला रे तो गावाला, बिगी बिगी चला तुम्ही, हळूहळू चला. असं जन्म आणि मरण जर चालू राहिलं तर त्याचा
त्याचं दुःख आपल्याला भोगत 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 राहावं लागेल. म्हणून जन्मासारखं आणि मरणासारखं दुःख कोणतंच नाही. मधातला काळ आपला जगण्याचा सहज अनायसे भगवंताच्या कृपेने आपण पुढे चालू जगू आपण. पण जन्म घेत असताना जीवावरची गाठ आहे आणि मरणाच्या वेळेला जे दुःख होते ना आतोनात हो. आणि मरण प्रत्येकाला नको आहे का हवं आहे? कोणाला हवं आहे? जे समोर बसले सगळे बसले सांगा बरं कोणाला मरण हवं आहे? महाराज आम्हाला मरण पाहिजे. येणार नाही काळजी करू नका पण इच्छा तर धरा करा हातवर. कोणाला मरण हवं आहे एकाचाही हात वर होत नाही. पण वंदनीय राष्ट्रशुक्र संत तुकडोजी महाराज म्हणतात आता तुम्ही नाही म्हटलं तरी त्याच्यावर अधिकार आहे आता तुमचा हक्क आहे नाही का? मरना हक का बहाना है जीना उदार गाना है. मरण तर येईलच पण येत असताना कसं आलं पाहिजे? कसं आलं पाहिजे? तुका म्हणे येता मरणची सर तुका म्हणे येता मरणची सर उत्तमची देह जाईल त्याची काळोबा खाईल पण उत्तमची उरे कीर्ती मागे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत ती कीर्ती जगामध्ये त्या ठिकाणी तेवत राहते. असं जीवन जगावं. आपण मरणाची आशा करत असताना कधी मरणाचा विचार मनात येत नाही पण एक दिवस मरण आल्याशिवाय राहणार नाही. आपण किती जरी लाख प्रयत्न केले असतात आपले प्रयत्न की आपले आजोबा जगले पाहिजे आजी जगली पाहिजे नाना तऱ्हेचे पैसे खर्च करून चांगल्या तज्ञ डॉक्टरला दाखवून आपण ते प्रयत्न करत असतो. आपलं कर्तव्य आहे आपण ते केलं पाहिजे. पण हे करत असताना डॉक्टर सांगतात की आता आजीला आजोबाला घरी न्या चांगल्या पद्धतीनं सेवा करा आणि बस आता शेवटचीच वेळ आहे काही इकडे तिकडे नेऊ नका काही करू नका. तरी आजोबाला आजीलाही मरा वाटत नाही करणारालाही असं वाटत नाही आमचे आजी आजोबा जावेत. पण आपण किती जरी प्रयत्न केले तरी गेल्याशिवाय राहणार नाहीत. तू लाख करे चतुराई तू लाख करे रखवाली उड़ जाएगा पंछी रहे पिंजरा उड़ जाएगा पंछी रहे पिंजरा खाली पिंजरा पिंजरा ना कहीं पागल करे कहीं पागल करे उड़ जाएगा पिंजरा खाली उड़ जाएगा पंछी रहे पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा आणि पिंजरा खाली झाला की काय होते पुढे? दारात गर्दी
जमते का नाही? हो, दारात गर्दी. म्हणून मरण माणसाला आवडत नाही. पण तुम्हाला सांगू आता, असाच एका रेड्यावर बसून यम आला होता. कोणाच्या घरी आला? माझ्या घरी आला होता. कोणाच्या? मावशी म्हणते तुमच्या. तुझ्या घरी नको येऊ दे बाबा, माझ घरी येऊ दे. आता म्हणून मी माझ्याकडेच बोट दाखव. कोणाला मारायला पडते का मारा? 7 दिवस भागवत केलं ना 8व्या दिवशी म्हणतील की बा वायाड तोंडाचा काही बोलून गेला. मी असंच कीर्तन केल्यावर शेवटी एक वाक्य बोललो. म्हटलं कीर्तन लक्षात ठेवू नका, हे वाक्य ध्यानात ठेवा आणि घरी न्या, जवळ ठेवा सांभाळून. सगळे या गावातले लोक मरतील. पाकिटच कमी झालं. कार्यकर्त्याने एकदम कापूनच टाकलं. दर्शनाला कोणी आलं नाही. गावातले लोक नाराज झाले. 1.5 तास कीर्तन केलं, पोपटासारखा बोलला, स्तुती केली. शेवटी जाता जाता असा घाव घातला म्हणे शब्दाचा, सगळे मरतील उभाऱ्या खाणीचा का हा येते आमच्या गावात. गावातले लोक येईल मारते. बाबा मी खरं बोललो का खोटं? खरं बोललो. खरं बोललेलं रुत्ते महाराज. आणि तोंड चोपड्या गोष्टी गेल्या की मग पटते नाही का? मी त्याचा गोशवारा घेतला. पण एक माथारा काठी टेकवत सरते शेवटी मंडपाच्या जवळ. बाबा इकडे या म्हणे, दर्शन घेऊ द्या. कीर्तन सगळं समजलं म्हणे, पण शेवटचं वाक्य एवढं सत्य होतं की ते मी माझ्याजवळ हृदयात कोरून ठेवलं. सगळे गावातले लोक मरतील. म्हटलं चला हत्ती के पाव में सबके पाव. कोणी नाही आलं चालते गावातलं, पण म्हातारा माणूस जर येऊन दर्शन घ्यायला लागला तर बरं वाटलं. जरासं स्तुती केली त्या म्हाताऱ्यानं. पण मी विचारलं बाबा तुम्ही ऐकलं ते खरं आहे की नाही? एकदम सत्य आहे. या गावातले सगळे लोक मरतील, पण मी इथला नाही म्हणे, मी पांडुरण्याचा आहोत. आता इथले मरतील म्हणजे पिपटडोळीवाले जातील आणि पांडुरण्याचा बुडा राहील का? म्हटलं एक गिराईक भेटलं तेही गावातलं नाही. असा आनंद तेवढाच का होईना पण म्हाताऱ्याला झाला. तसा येम माझ्या दारात आला. मी आंघोळ करत होतो आणि दारात उभा राहिला. त्यानं आवाज दिला. बरोबर आमची मंडळी समोर गेली, जय हरी केलं. म्हणे आजचे तर म्हणे वेगळंच वाहन घेऊन आले, भागवताची तारीख घ्यायला आले का काय, कीर्तनाची घ्यायला आले का काय, म्हणून जय हरी केला. तो म्हणे मी तारीख घ्यायला नाही आलो, पुढच्या तारखा बंद करायला आलो. आलं लक्षात? हो, तुमच्या बुवाच्या घरची डायरी जरी म्हणे आजपासून हनुमान जयंतीपर्यंत पॅक आहे, पण पुढच्या तारखा आता इथून बंद होतील. मी येम आव, मी काळ आव. आणि काळ कशा करता येतो? घडी घडी काळ वाट याची पाहे किती आहे किती आहे. अरे बाबा काळाची उडे पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. मरण तर यायचं लांबच राहिलं. काळ आपली वाट पाहतो, घिरट्या घालतो. काळ प्रश्न असा आहे, माणसाला मरण कधी येते? त्याचं उत्तर भागवतात असं आहे, 7 दिवसात येते. पण ज्या दिवशी जन्म होते त्या दिवशीच मृत्यूचं गाठोडं त्याच्यासोबत बांधून दिल्या जाते. विढल विढल काय करतात मालक? आमच्या घरच्या मंडळीने सांगितलं स्नान झालं, आता देवपूजेकडे वळले. देवघराजवळ बसले, आसन टाकून गंध लावून राहिले. देवपूजा म्हटल्यानंतर त्याला असं वाटलं की इथं आपल्याला आता जाता येत नाही, सत्ता नाही तिथं त्याला येण्याकरता. कथा चालू असताना सत्ता नाही, नामस्मरण करत असताना सत्ता नाही, यम तिथं येऊ शकत नाही, त्याला आज्ञा नाही तिथं. भगवंतानी सांगितलं माझे भक्त ज्या ठिकाणी गातील तिथं मी उभा, नारदा मी उभा तेथे, तिथं येता येत नाही. मग आता कधी होते? बस गंध लावलं, तुळशीले पाणी घातलं की झालं. 10 मिनिटं 5 मिनिटं लागतील. तो काळ म्हणे माझा निरोप जाऊन सांगा. आमच्या घरची मंडळी आमच्या जवळ आली, हसत हसत सांगत असेल का? मालक जाणार आहे अगदी 5-10 मिनिटात. त्या बाईले हसत सांगा वाटेल का? ती रडायला लागली. म्हटलं रडतं कोण? म्हणे दारी त्या याच्यावर बसून, रेड्यावर बसून काळा भिल्ला आहे, त्याच्या हातात चाबूक आहे म्हणे, लालबुंद डोळे करते म्हणे, तुम्हाला घेण्यासाठी आलो असं सांगते म्हणे. म्हटलं येऊ दे ना मग, काही हरकत नाही. हातात गडवा घेतला, तुळशीला पाणी टाकण्याकरता अंगणात आलो. गेल्या गेल्या पहिले जय हरी केला, त्यानंही जय हरी केला. तेवढी माणुसकी दाखवतात ते माणसं, ओळखतात ना ते कोण आहे, आपल्या यातला आहे का, तिकडचं आहे का, इकडचं आहे, उभा आहे का, आळवा आहे, ते ओळखतात माणसं. त्याला लक्षात येते. आपल्याला माणसं ओळखता येतात. तो तर यम आहे. त्यानं पाहिलं म्हणे जय हरी महाराज. म्हणे चला आटपा लवकर.
आज म्हणे तुमच्या गावातले 5-6 जणांची नावाची लिस्ट आहे म्हणे, पटपटन पहिलं नाव तुमचं आहे. म्हटलं काही हरकत नाही, लगेच 2 मिनिटात तयारी करतो, फक्त कपडे घालू द्या म्हणे. लवकर देवाचं दर्शन अटकून काय असतील मंत्र ते म्हणा, पटपटन चला. पण मी आलो ना, आल्याबरोबर समोर हात जोडून उभा राहिलो. म्हटलं झालं माझं सगळं काम, आता चला, हरकत नाही. तो म्हणे महाराज भल्ले चांगले माणसं दिसतं, इमानदार आहात तुम्ही. 5 मिनिटं दिले होते, 4 मिनिटात आले म्हणे तुम्ही. म्हटलं आता त्याला काही इलाज नाही, तुम्ही घ्यायलेच आले, काही हरकत नाही म्हणे. मी खुश झालो बा, तुळशी वृंदावन आहे तुमच्या घरी, मस्त पोटी पूजा पाठ हे ते चांगलं वाटलं म्हणे, करमलं मला. हो, तुमची काही शेवटची इच्छा असेल ते सांगा म्हणे. आता तेवढी मुभा दिली त्यानं. चांगल्या माणसाले मुभा देत असतात, काही गोष्टी मोकळ्या ठेवल्या पाहिजे. म्हटलं काहीच नाही बुवा, मला फक्त भजे आवडतात म्हणे. मग काळ्याला लावा, 1 प्लेट भजे तुम्ही खान, 1 प्लेट मला द्या. 2 प्लेट भजे काढले, 1 प्लेट मी दाबले, 1 प्लेट त्याला दिले, गडवाभर पाणी प्याला. म्हणे आता थोडीशी सुस्ती यायला लागली, अर्धा 1 तास अंग टाकतो म्हणे. अंग टाकायला टाकून द्या, घोंगडं काढलं टाकलं. बहादरानं थोडा वेळ डोळे लावले. तेवढ्या टाइमात आम्ही दोघं नवरा बायकोने त्याच्या जॅकेटच्या खिशात चिठ्ठी होती, कोण आहेत आपल्या गावातले पाहू. पहिल्या नंबरावर नाव होतं त्याच्यात विठ्ठल महाराज, आणि खालचे होते हो गडीवरले पाटील, त्याच्या खालचे होते तिकडे मड्यातला माणूस, एक तिकडल्या पुऱ्यातला, एक इकडल्या पुऱ्याचा, एक खालतल्या पुऱ्यातला, असे 6 नावं वाचले. आम्ही वरचं नाव खोडलं, खाली सगळ्यात नाव टाकलं, पण सिरियल नंबर बदलून टाकले. 1 2 3 4 5 6. चिठ्ठी खिशात ठेवून दिली. अर्ध्या तासानं तो काळ उठला, 1 गडवा पाणी प्याला. म्हणे वा चला. म्हटलं चहा घेता का, आमच्या इकडे पद्धत आहे, चहा घेसाल तर थोडासा आळस जाईल तुमचा. म्हणे कसा असते कलियुगातला चहा. म्हटलं ठीक, 1 कप चहा. 1 कप चहा घेतला, अद्रक टाकून मस्त त्यानं बिलकुल श्वास टाकला. म्हणे वा, असं जोडपं कुठेच नाही भेटलं म्हणे. आता मी तुमच्यावर दोघांवर प्रसन्न झालो म्हणे. मी आता तुमचा नंबर नाही वाटत म्हणे, मी आता यादी खालून वाचतो म्हणे. तुमचे नावं म्हणे खालून वाचतो आता, तुमचं नाव वर आहे म्हणे. जोपर्यंत तुम्ही येत नाही नंबर तोपर्यंत तुमचे कामं करून घ्या. मी तिथं दोन्ही हात डोक्यावर मारले. आपण काय केलं, हुशारपणा केला, थोडंसा मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला, चतुराई करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यातही माझा नंबर तिथं लागला. वेळ चुकणार नाही, ठिकाण चुकणार नाही, पण ज्या दिवशी आपल्याला अंतकाळ येईल ना, त्या दिवशी मात्र त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. त्याला मृत्यूचा सोहळा म्हणतात. आपुले मरण पाहिलेल्या सोहळा आपल्या विदर्भामध्ये मला सांगावंसं वाटते ते विशेष करून तुमच्या समोर की विदर्भ संत म्हणून वेदशास्त्र संपन्न आमचे आकोटचे वासुदेवजी महाराज यांच्या जीवनामध्ये मरणाचा सोहळा त्यांनी स्वतः पाहला आणि तो आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना पंढरपुरामध्ये आषाढी वारीच्या अगोदरच्या दिवशी दशमीला सांगितला. माझे ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज वाघ, अशोक महाराज जायले, आत्माराम महाराज मानकर हे सर्व विद्यार्थी तिथं बसले असताना महाराज गजानन महाराज संस्थानच्या खोलीत होते पंढरपूरला आणि महाराजांच्या मुखातून एकच शब्द चालू होता, कोणता? मला पंढरपूरला जायचं. मग असे हात धरून आम्ही त्यांचे हात असे चोळत होतो. बसलो तिथं विद्यार्थी. बाबा तुम्ही पंढरपुरातच आहात इथं. पण ते अजान भाऊ होते महाराज, असा हात वर उचलायचे, मोठे लांब लांब बोटं त्यांचे
असं आम्हाला सांगायचे. पण ते काही लक्षात आलं नाही. असा हात वर केला की म्हणायचे मला पंढरपूरला जायचं. आता आम्ही म्हणू आपण पंढरपुरातच आहो. आपली बुद्धी कमी पडली किंवा समजलं नाही, अज्ञान म्हणा. पण त्यांना हे पंढरपूर अभिप्रेत नव्हतं, त्यांना ते पंढरपूर अभिप्रेत होतं. याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो सोहळा चांगला होण्याकरता हे उत्सव, हे सोहळे माणसाला जीवन जगत असताना साजरे करावे लागतात. या सोहळ्यात सगळे एकत्र आले म्हणजे आपला शेवटचा सोहळा आपोआप चांगला होतो. काही काही माणसं एवढे भाग्यवान आहेत की काल्याचा दिवस येते तरी गावात भागवत चालू आहे का माहीत नसते. तो म्हणते आज खूप गर्दी येऊन राहिली बा बाहेरगावची. असा कसा काय पोळा फुटून राहिला, बाजूबाजूची लोक आले, गाड्या आल्या, एवढे लोक एकत्र आले. आपल्या गावात काय वाजल्यासारखं वाटून राहिलं. कुंभकर्णाची अवल्यात झोपेलच आहे 8 दिवस झाले. काही घेणं देणं नाही, काही येणं देणं नाही, नामस्मरण नाही. संपलं नाही काही अजून. भागवतात मी सांगितलं हिरण्यकश्यपूच्या जातीतले अजून जिवंत आहेत. तुम्ही किती बोलावा, किती सांगा, किती बोला, काही म्हणा, त्याचं जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. रात्री महाराजांनी कीर्तनात वर्णन केलं बदल होणं गरजेचं आहे. आणि आमचे विठ्ठल महाराज खूप आनंदित झाले काल. हो, आमच्या महाराजांना म्हटले महाराज की एक आगळा वेगळा आनंद या गावात दिसते, आगळं वेगळं चैतन्य दिसते. आणि खरंच एकदम महाराज ज्यांना अजिबात काही कळत नाही की नाही ते माणसं भाविक आणि भोडे, आणि लवकरात लवकर देव त्यांच्यावर कृपा करते. तशी दशा या गावची झाली, तशी दशा झाली. जे मनानं प्रांजळ असतात, आवाज द्या फक्त एकदा. रुपेश भाऊ म्हटलं की रुपेश भाऊ पायात पाय गुतून, चपला तुटून, कोणाच्या अंगावर पडून 1 सेकंदात लागे आवाज द्यायला की दुसऱ्या सेकंदात आपल्याजवळ उभे. एवढंही त्याला म्हणतो एवढंही नाही केलं पाहिजे. आवाज दिल्याबरोबर कुठे आहे आणि कुठे नाही. आणि तसाही हा सप्ताह असा आहे की आजूबाजूचे सगळे सहकार्य करतात. नारायण महाराज या सप्ताह स्कीममध्ये बसेल आहे. कशात बसला? स्कीममध्ये आहे. हो, मा बाप जन्मातही मी एवढे हार पाहिले नाहीत. एवढे हार या गावात मला पाहायला भेटले. मा छाती अशी धडधड करून राहिली होती, अंदरून पुरा घाम आला होता. हो, एवढे हार घातले ना. आणि त्याला माहीत आहे 2 वर्ष झाले वैयक्त बोले तसा काही हा दबत नाही, असं दाबून पाहू गेले. तसा नाही दबत, तसा दबील. हो, पण हार हार आहेत बरं हे. हो, आमचे उमळ महाराजांनी सांगितलं म्हणत बा हे हार आले की मला कसं तरीच वाटते. तसाच प्रसंग आहे. जास्त हार छाताळावर आपल्या गळ्यावर यायला लागले की समजून घ्या पुढचे कार्यक्रम काहीतरी गडबडीचे दिसतात त्या पद्धतीनं. पण हे एक प्रेम असतं सगळ्यांचं, आणि सगळ्यांनी एवढं प्रेम दाखवलं. गेल्या 8 दिवसापासून सुंदर भागवत कथेचं वाचन करण्याची सेवा माझ्याकडे दिली. पाहता पाहता आपलं जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी आपल्याला सोपस्कर सुखकर व्हावं अशा वाटत असतील तर तुकोबारायचे तसे अभंग आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात काल्याचं प्रसंग आणि काल्याचं निमित्त तुमच्या आमच्या समोर ठेवत असताना तुकोबाराय म्हणतात नुसतं दही भात ह्या 2च वस्तू एकत्र आणल्या की काला होतो. एका वस्तूनं काला होत नाही, 2 वस्तू एकत्र आणाव्या लागतात. आणि मी नेहमी विरोधानं सांगत असतो जीवन जगत असताना आपल्या जीवनातली कालवा कालव थांबवण्याकरता हा श्रीहरीनं केलेला काला का ग्रहण केला की आपल्याला आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते आणि दुःखाची निवृत्ती झाल्याशिवाय राहत नाही. असा प्रसंग काल्याचा, त्याच्याकरता पुन्हा जन्माला येण्याची अपेक्षा तुकोबाराय करतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात दही भात दही भात टाळ्या वाजवाय. माझ्यासाठी नाही, अभंगाचा अर्थ कसा आहे, उपजोनिया पुढती येऊ. मी तुकोबरायला भगवान पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करील, येईल 100 वर्षानंतर मरण येऊ दे. विष्णू बोले, आमच्या संजय बोले, जगन बोले, पण 100 वर्ष जगू दे आणि नंतर मरण येऊ दे. पुन्हा यांचा जन्म असाच होऊन पुन्हा आणखीन असेच गुणवान होऊ दे. कशा करता घेईन मी जन्म याच्यासाठी दे घेईन मी जन्म याच्यासाठी दे हे नवी जन्मासाठी देवा हे नवी जन्मासाठी देवा तुझी चरण सेवा दादा बाया तुझी चरण सेवा दादा बाया हरिनाम कीर्तन संतांचे गुण तुझी चरण सेवा आनावय 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 हरिनाम कीर्तन संतांचे संजय महाराजांनी अपेक्षा व्यक्त केली, तुकोबराय ते अपेक्षा मान्य करत. कारण आनंद समाजामध्ये निर्माण करणारे माणसं, हसवणारे माणसं, आनंद देणारे माणसं समाजाला आवश्यक आहेत. म्हणून म्हटलं जातं नेहमी की अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. नुसतं दही आणि भाताचा काला खाण्याकरता, हो, दही आणि भाताला अनन्यसाधारण महत्त्व सांगितलं. बाकीचे पदार्थ बाजूला ठेवले, पण दही पांढरा आहे आणि भातही पांढरा आहे. त्यात मुरमुरे लाह्या आपण काल्यात टाकतो ना, त्या पद्धतीनं तो काला एकत्र करतो. 2 वस्तू एकत्र आल्या की काला हा प्रसाद झाला, जो वैकुंठात नाही, जो कैलासात मिळणार नाही, जो स्वर्गात नाही. हा सगळा आनंद, तो प्रसाद तुम्हा आपल्याला या मृत्यू लोकात मिळतो. हे संतांचे अगणित उपकार. परंतु त्या ठिकाणी बाकी इतरत्र वस्तू आपल्याला सगळ्या मिळतात. लहानपण आहे तोपर्यंत आपण काला करून आजीच्या हातानं खातो, तोही कालाच आहे. पण हा काला उद्धारा करता आपल्याला उपयोगात नाही येत. आणि आपण नंतर दात पटल्यावर काला करून खातो, तोही कालाच आहे, त्याला कालाच म्हणतात. पण नाही, तो नाही. जीवनातली कालवा कालव जर आपल्याला थांबवायची असेल तर हा असलेला काला महत्वाचा आहे. काला खाऊ दही भात. का हो महाराज, तुम्ही एवढ्या अट्टासानं म्हणता की जन्म घेऊ, तरी आम्ही हा काला करण्याकरता पुन्हा पुन्हा येऊ, पुन्हा पुन्हा येऊ, पुन्हा पुन्हा येऊ. मग या काल्याचं महत्व एवढं तुम्ही आम्हाला सांगता, हा काला तिथं गेल्यावर आपल्याला प्राप्त होईल का नाही? अजिबात नाही. दुसरं चरण वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही,
चितवायचे नाही कवळ काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही काल्याचे. कवळ म्हणजे घास. काल्याचा घास हा वैकुंठात नाही. वैकुंठात काय आहे? बापा बापा उच्चारण जर केलं तर सगळ्यांना असं वाटेल इथं राहिलेल्यापेक्षा तिथं गेलेलं बरं. चिंतामणीच्या सडका आहेत, त्याच्यावर चालता येते. ग्रंथामध्ये उदाहरण दिले. तुम्हाला काय पाहिजे? कल्पतरूचे वृक्ष आहेत, कल्पना करा, उभं राहा, ते तिथं आहे. इकडे सगळ्या सुविधा असल्यानंतर आपण इथं कशाला थांबायचं? हो, चंदनाचे झाडं आहेत, कस्तुरीचे मोठे मोठे ढीग लागलेले आहेत, रंबा आहेत, उर्वशी आहेत. हे सगळं उदाहरण ग्रंथामध्ये वाचलं की कळते आपल्याला तिथं काही कमी नाही. येथेच आहे सगळं जे पाहिजे ते. पण काला ते पाहिलं की मनात कालवा कालव निर्माण होईल, पण काला मिळणार नाही. आणि हा काला करण्याकरता तुकोबाराय म्हणतात कुठेही काला होत नसतो. काल्याचं योग्य ठिकाण निवडल्या जाते. या वर्षी आपला 3ऱ्या वर्षीचा सप्ताहाचा काला गजानन महाराजांचं मंदिर ज्या भव्य या वास्तूमध्ये होणार आहे. आपल्या गावचे असलेले सुपुत्र श्रीमान सुनील बाप्पू यांनी हे असलेलं इकडचं सगळं शेत गजानन महाराज मंदिराला दान दिलेलं आहे. नवी भाऊ हे इकडचं शेत, आता राहिलं ते इकडचं. कीर्तनात येऊन माझ्या गळ्यात ज्यांनी हार घातला, मी प्रामुख्याने आज विशेषत्वाने नाव घेऊन सांगतो. महाराज, मी संप्रदायात 12 वर्षापासून आलो वयाच्या. जवळजवळ मृदंगाची सेवा 17-18 वर्षे करता 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 मृदंग माझ्याकरता कल्पतरू ठरला. आणि मृदंगाच्या सेवेच्या माध्यमातून मला फल प्राप्त झालं. कथा आणि कीर्तन करता करता फार मोठा अभ्यासू नाही, परंतु एक व्यासपीठ ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या कृपेनं मला प्राप्त झालं. पण माझ्या एवढ्या 52 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुस्लिम समाजाचा माणूस कीर्तनात पहिल्यांदा हार टाकण्याकरता पिपट डोळीत आज भेटला. राजीव भाई विठ्ठल विठ्ठल. इतरही लोक परिचित असतात असं नाही. समन्वय साधत असताना आपपरभाव, मत्सर, द्वेष, भेदाभेद हे नष्ट या गावामध्ये दिसतात. आणि एक राजीक भाई की मी गेल्या 8 दिवसापासून पाहतो, मागच्या वर्षीपासून कोणी समाजाचं सुख दुःखाचं कार्य असो त्या कार्यामध्ये स्वतः राहून तो माणूस हाती चमचा घेतो, हाती सराटा घेतो, अग्निजोड 1.5-2 तास उभा राहून सगळ्यांना चांगली मेजवानी दिली पाहिजे. हे अन्नपूर्णा मातेची कृपा आमच्या राजीक भाईवर आहे. त्याच्या हातात ती कला आहे. मी त्यांना त्या दिवशी जेवण करताना विचारलं, हे तुम्हाला कसं अवगत झालं? ते म्हणत काहीच नाही, अकोल्याले होतो, हातानं स्वयंपाक करत होतो, पाहता पाहता जमून गेलं. जो मनुष्य इतरांना तृप्त करतो भगवान त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. समाधान आहे त्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहतो मी. हो, जात जात काय घेऊन बसलोत आपण. हो, जातीमध्ये काही वेगळे लोक असतात असं माझं मत नाही, पण काही माणसं समन्वय साधणारे असतात. पण सगळ्यांचं जर रक्त तपासलं तर लालच आहे. रंग जर पाहला तर हे रंग नंतर निर्माण झाले. माणूस 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 एकच आहे. जाती नंतर मिळाल्या, वर्ण नंतर मिळाले, हे सगळेच्या सगळे आपल्याला धर्म नंतर मिळाले. पण पहिला जन्म आपला जो होतो ना, तो प्रत्येकाच्या आईच्या उदरातूनच होतो. आणि नंतर मग वाटावाट झाली तुमची आमची. नाही तर सगळं समन्वयाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं. आणि तसंही आपला धर्म आपल्याला शिकवतो. कथेमधून आम्ही नेहमी सांगतो, मजहब नहीं सिखाता आपस में वैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा। हम बुलबुले इसकी यह गुलसिता हमारा, सारे जहां से अच्छा, सारे
हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप में भाषा चाहे अनेक है रंग रूप में भाषा चाहे अनेक है हिंद देश के निवासी सभी जन एक है हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप में भाषा चाहे अनेक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक चाहे अनेक है राष्ट्रसंतांच्या मुखातले शब्द आहेत. हाओ कोई भी धर्मी, हाओ कोई विदेशी, देशी विदेशी क्यों को मंदिर ये हमारा सबके लिए खुला है, मंदिर ये हमारा. सगळ्यांकरता याती भलत्या नारी नर सगळे लहान आणि हिंदू मुस्लिम सिख ईसाई ये वतन मेरा है हिंदू मुस्लिम सिख ईसाई है वतन मेरा है जो करे इनको जुदा मजहब नहीं जाए हम मंदिराच्या समोर जे जागा दिसते ना, इथं दगड दिसतात, ते बांधलेली विहीर आहे, इथं ते मदार आहे जुनी पूर्वीची त्या ठिकाणी, आणि इथं हेही जागा त्या मुस्लिम बांधवांनी आपल्या गजानन महाराजांच्या मंदिराला देण्याचा संकल्प केलेला आहे. हे सर्वच्या सर्व जागा, आणि त्या जागेच्या बदल्यात आमचे हे गावचे गावकरी मंडळी त्यांना दुसरीकडे जागा देण्याचा निर्णय घेतला, आणि हे लवकरात लवकर प्रगट दिनापर्यंत सगळंच्या सगळं व्यवस्थित झाल्यानंतर, आणि हे अविनाश बाप्पूची सुनील बाप्पूची जागा आणि ते जागा सांगा. आता एवढा परिसर झाला, आता हा नारायण महाराज मोठा इथं. आता मला असं वाटायला लागलं, तुम्ही वनदेवला आश्रम काढला, मला असं वाटून राहिला आतून की आपण इथं आश्रम काढावं. हां, इथं आश्रम काढावं. तुमचं काय मत आहे? इथं आश्रम काढून मी येऊ का राहायला? देसाल का सगळं माझ्या नावानं? सगळं हो ग, एकट्याची कुठे चालते तुमची? हे सगळे हो म्हणून राहिले ना, आणि माय लेकरं बाय उन्हात सोडून देऊ का? हा, कोणालाच आणत नाही, पण हे आपल्याच ताब्यात सगळ्यांच्या ठेवा. धन्य गृहस्थ आश्रम बरं आहे की नाही महाराज आमचा? आमच्या गृहस्थ आश्रमावर 3 आश्रम जीवन जगतात की नाही? 3 आश्रम जीवन जगतात, आणि ते सेवा प्राप्त होत असते. आश्रम करणं, आश्रम सांभाळणं, त्याला वाढवणं. कीर्तन झाल्यावर नारायण महाराजची भेट घ्या, ते सांगतील विठ्ठल विठ्ठल. चैतन्य महाराज तिकडे पहाडात जाऊन बसतात, ते फक्त काही काम असलं खाली येतात, नाही तर त्याचा महादेव भला आणि ते भले, काही घेणं देणं नाही. आश्रम करणं एवढं सोपं नाही, पण काही काही आश्रमात हो सगळ्या सुख सुविधा आहेत, पण आमच्या महाराज लोकांच्या काही आश्रमात एक आहे एक नाही, कोठे काही या पद्धतीनं आश्रम आहेत. पण बरेच ठिकाणी आता मंदिर आश्रम व्हायला लागले. सुंदर हे जागा मंदिर होईल, हॉल होईल, कीर्तन सभा मंडप होईल,
किचन काढलं जाईल, सुंदर राहण्याची व्यवस्था महाराज मंडळी करता या पंचक्रोशीमध्ये नाही शेगावला जाता आलं तर गुरुवारी इथं जावं, आरतीला यावं आणि थोडा महाप्रसाद घ्यायचा. इथं क्रम चालू झाला की इकडचे पंचक्रोशीतले शेगावला जाईपर्यंत म्हणतील गजानन बाबा तिथंही आहेत, गजानन बाबा इथंही आहेत, आपण इथंच जाऊ आणि महाराजांचं दर्शन घेऊ, इथून प्रसाद घेऊन आपल्या घरी जाऊ अशी श्रद्धा होईल. म्हणून गजानन महाराज श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणाहून ज्योत आणून तुम्ही इथं ठेवली लावली. महाराज आले, आता मंदिर प्रगट दिनाला सुरू होईल. 2 वर्षात महाराज येतील आणि महाराज आल्यानंतर सर्व महाराज मंडळी आमचे साक्षीला राहतील आणि या महाराज मंडळीच्या सर्वांच्या हाताने प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहोत. म्हणून सगळ्यांनी चांगलं भरभरून योगदान द्यावं. आता या ठिकाणी असा संकल्प जागेचा केला तर सुनील बाप्पू नवी बाप्पू यांनी मला पाहिलं नाही, मी त्यांना पाहिलं नाही, पण त्यांनी असं समजू नये की आपण जागा दिली बुवा आणि मोकळं झालो, असं नाही. आता ते बंधनात पडले, त्यांनी भूदान केलं, फार मोठं कार्य केलं, पण या भूमीवर आपल्या लवकरात लवकर मंदिर व्हावं असं सर्व पिंपळखुट आपल्या पिपटडोळी गावकरी मंडळी यांच्या मनात. पंचक्रोशीच्या माणसावर काही एवढी बरजबरी नाही आणि एवढा काही अधिकार नाही, पण आमच्या माय माऊलीनं महाराज 2-2 हजार दिले बरं लाडक्या बहिणीचे. गेल्या 4-5 दिवसापासून संजय महाराज कीर्तन झालं की 10-15 जणांची नावं घेतात आणि सगळे नावं आमच्या महिला मंडळीचीच जास्त आहेत. 1500 रुपयाचा महिना येते ना, त्यात 500 जोडचे टाकले आणि 2000 2000 2000 2000 असं पाहता पाहता जवळजवळ लाखापर्यंत वर्गणी गेलीशील बहुतेक मला वाटते. आमच्या माय माऊलीनं भरभरून सहकार्य केलं, काही हरकत नाही. पण माय माऊलीला सांगतो, तुम्ही 2000 दिले म्हणजे आता मंदिर होत नाही बरं तेवढ्यात. आणखीनही तुम्ही पुढच्या वर्षी आणखीन एकदा देण्याचा संकल्प करावाच लागेल, कारण ते काम अपूर्ण राहील ना. पण तुमचा अग्रगण्य सहभाग आहे. पुरुष मंडळीचे नावं कमी आले, मी त्यांना आता या ठिकाणी काही म्हणणार नाही, पण त्यांच्याकडून पैसे घ्यासाठी मी स्वतः जोड जाऊन मागेल. जो 5000 देईल ना त्याच्याकडून 11000 कसे काढले पाहिजे हे मंत्र माझ्याजवळ आहेत. ते मंत्र म्हटले की त्या माणसानं 11000 दिलेच पाहिजे समजा. म्हणून आता काल्याच्या कीर्तनात नंतर काही नावं जाहीर होतील, ज्यांना आईच्या नावानं, वडिलाच्या नावानं, आजोबाच्या, आजीच्या, कोणाच्याही नावानं स्मृतिपित्यर्थ स्मरणार्थ द्यायचं असेल त्यांचं नाव या ठिकाणी रक्कम पाहून, जास्तीत जास्त रक्कम असेल तर कोरीव दगडावर नाव टाकल्या जाईल आणि तो दगड मंदिराला लावण्यात येईल. संपूर्ण हिशोब पारदर्शकतेनं राहील आणि या सर्व मंडळीवर आमचे संजय महाराज आहेत, विष्णू महाराज आहेत आणि मी आहे. आम्ही 3 जण CCTV कॅमेरे म्हणून तयारच आहोत, एवढी ग्वाही देऊ शकतो. म्हणजे सगळा व्यवहार चांगला राहील इथला आणि विश्वस्तही त्या पद्धतीनं चांगले सर्व या ठिकाणी विश्वस्त व्यवस्था निर्माण करतील. अशा पद्धतीनं काल्याकरता तुकोबरायांनी चांगल्यात चांगलं ठिकाण निवडलं. शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट. वरबेलीत उत्तम, वरबेलीत उत्तम, वैकुंठी तो कैकेला
रखुमाई तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटाची निवड केली काल्याकरता. ते योग्य ठिकाण आहे, कारण ते सात्विक भूमी आहे. काला करण्याकरता भोगभूमी मान्य नाही. आपण ज्या घरात राहतो, आपण ज्या भूमीवर राहतो, ती भोगभूमी आहे भागवतामध्ये सांगितलं. आणि भोगभूमीचा त्याग केल्यानंतर आपण सात्विक भूमीत आलो की आपल्याला चांगल्या गोष्टी प्राप्त होत असतात. भोगभूमीमध्ये अपपर भाव निर्माण होतो. माझे तुझे हे त्यांचे त्यांचे यांचे हिंचे हे या सगळ्या क्रिया तिथं प्राप्त होत असतात. आणि सर्व्या नात्यानं लोक तिथं वास्तव्याला असतात. आणि सर्व नात्यानं जिथं वास्तव्याला राहतात तिथं त्या ठिकाणी अपपर भाव निर्माण होत राहतो. ह्या त्या भूमीचा प्रताप असतो. पण सात्विक भूमी म्हणजे 4 महिने चातुर्मास करण्याकरता उगाच लोक पंढरपूरला जात नाहीत, पण तिथं राहतात. तिथं ध्यान धारणा नामसंकीर्तन साधन आणि साध्यापर्यंत जाण्याकरता ते सात्विक भूमी आहे. म्हणून त्या भूमीचा त्या ठिकाणी आश्रय घेतला. वाळवंट पाहिलं तुम्ही आपण कसं असतं वाळवंट. त्या वाळवंटामध्ये काय निघालेलं असते, जे निघते ते काही जिवंत राहत नाही, असं वाळवंट आहे. चंद्रभागेचं वाळवंट पा, यमुना मातेचं पा, नदीचं कोणत्याही वाळवंट पा. ते वाळवंटाची निवड केली. ते कसं आहे, बरवं आहे, नीट आहे, उत्तम आहे, असं वाळवंट निवड केली. आणि त्याच वाळवंटाच्या तीरावर भगवान गोपाल कृष्ण आईजोड जास्त गाराने येत होते. म्हणून नंदबाबांनी उद्यापासून शाळेत जायचं अशी आज्ञा दिली. थोड्या वाढल्या. आता भागवत कथेच्या माध्यमातून सर्व चरित्र आपण श्रवण केलं, पण काल्याच्या कीर्तनाला आपण बरेच ठिकाणी श्रवण करता. आता त्या चरित्राचं उच्चारण केलं पाहिजे म्हणून 2 मिनिटात धावतं चरित्र सांगतो. कारण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. त्याच्याशिवाय भगवंताचं चरित्र कसंही उच्चारण करत राहा, कानाला गोडच वाटते. उच्चारण करणाऱ्याला उच्चारण करावं असं वाटते. पण आता पुढेही बहुत करणे आहे. त्या माध्यमातून नंदबाबांनी आज्ञा दिली. आता त्या खोड्या लीला चोऱ्या ऐकून ऐकून आपल्या सगळ्यांच्या कानघट झाल्या आणि पाठ सुद्धा झाल्या. किती किती वेळेला आता दाढीची विणीची गाठ पाळायची चालूच आहेत. गाठा पाळणं हो, दाढीच्याही केस संपले आणि त्या गोपिकाच्या विणीचेही केस संपले. तरी आपण सांगतो तिसरी आली धावणी, याने गे बाय काय केली करणी. मग चांगला अर्धा घंटा दृष्टांत लांबते, मग ते वरात निघते. ह्या खोड्या गिड्या करत असताना यशोदेनं त्या ठिकाणी गणपती बाबाचं व्रत केलं. आणि व्रत केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः भगवान कृष्णानं गणपतीलाच गिळून टाकलं. देवासीचं पुसे देव काय झाला. ह्या सगळ्या गोष्टी आणि चरित्र आपण श्रवण केलं. पण नंदबाबांनी सांगितलं तुला उद्या रानात जायचं आहे. भगवान म्हणतात काही हरकत नाही, उद्या जाईन मी राणा सवे घेऊन बोधना. आणि शिदुरी घेतली. सर्व गोपाळांना सांगितलं शिदुऱ्या आणा. गाई वारस सोडले आणि भगवान त्या ठिकाणी हातात काठी घेतली. आपल्या कमरीला वेणूक ठेवला. आपल्या डोक्यावर माथ्यावर मोराचा पीस त्या ठिकाणी रोहला. आणि सुंदर सावडी छबी भगवान कृष्णाची दिसायला लागली. विठ्ठल आणि भगवान सर्व गाई गोपाळांना घेऊन शिदुऱ्या घेऊन गाई चरण्याकरता रानामध्ये निघाले. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ आणि भगवान गाई गोपाळ घेऊन गेल्यानंतर गाई चरतायत, वासरं खेळतायत. आणि भगवान त्या ठिकाणी गोपाळांना घेऊन अनेक प्रकारचे खेळ खेळतायत. Oh
खेळ खेळताना थकले सगळे गोपाळ आणि भगवंताजवळ आले. पोटामध्ये भूक लागली, खांद्यावर भार आहे, आणि हे खेळाचं सुख काही आता बरं नाही. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवान म्हटले काही हरकत नाही, आपण लवकरात लवकर जेवण करू, पण एक काम करा गडे हो. सर्व गोपाळांना सांगितलं, चला वळू गाई, जीवू बैसू एके ठाई, बहु झाली वनवन, पायी पिटी झाला शीन. सर्व गाई वळून आणल्या. पांढऱ्या रंगाची गाय मात्र कोणाच्या न वळल्या गेली नाही. ती गाय म्हणजे मन आहे. तुका म्हणे तू राख मनेरी. आणि भगवंताच्या जवळ गोपाळ आले. तेंद्या म्हणे, हो कृष्णा, सगळ्या गायी वडल्या गड्या, पण ते ढवळी गाय मात्र येत नाही. खूप गाय ते अज्ञात आहे, आम्ही तिला हाकाललं, ओढत आणलं, येत नाही. भगवान म्हणतात, पा कशी धावत येते ते. भगवंतानी वेणू काढला आणि सुंदर वेणू वाजवला. त्या वेणूच्या नादानं ती मन रूपी गाय धावत धावत आली आणि भगवान कृष्णाच्या पायाला चाटायला लागली. म्हणजे देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडूने दी. मग अशा सर्व गोपाळांना गोलाकार बसवलं, घोंगड्या टाकल्या, आपल्या शिदोऱ्या आणायला लावल्या आणि सोडल्या तिथं. हे रे गड्या वैद्या वाकड्या, टाक घोंगड्या सोड गाठोड्या, शिदोरीच्या हरी करीतो गोपाल काला, तिरी बैसोनी यमुनेच्या. आणि सर्व शिदोऱ्या सोडून काला एकत्र केला. भगवान दीड पायावर उभे राहिले. सर्व गोलाकार गोपाळ बसवले आणि भगवंतांनी आपल्या हातामध्ये तो काल्याचा प्रसाद, काल्याचा घास घेतला. तोच आजच्या कीर्तनाच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात कसा दिला. म्हणून काला वाटण्याची पद्धत आहे. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. आजही काल्याचा प्रसाद सगळे एकमेकाच्या मुखात देतात. ही पद्धत आपल्या वारकरी संप्रदायात आहे. म्हणजे अर्थात वारकरी संप्रदाय हा आपलपोटा नाही, सगळ्यांना आपलंसं मानणारा आहे. आणि भगवान कृष्ण गोपाळांच्या मुखामध्ये देतात. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तोच काला भगवान कृष्णाने केला. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी तो काला केला. आणि या ठिकाणी भगवंताच्या मर्जीने तुम्ही आपण सर्व या ठिकाणी तो काला करतो. त्या काल्याचं वर्णन त्या ठिकाणी करतात. आजी ओस अमरावती काल्याचं वर्णन या ठिकाणी करत असताना किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी सनेले माझे उरले पायी कपन.
पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नवय अंगभूत युक्ती केली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे बोलताना काही चुकीचा शब्द निघाला असेल वाणीचे दोष योग्य असेल ते श्री गुरु आई वडिलाचा आशीर्वाद भगवंताची कृपा या ठिकाणी कीर्तनाची सेवा संपली आपल्या या सप्ताहकरता काल्याला प्रमुख उपस्थितीमधून सर्व परिचित असणारे आमचे निमकर्द्याचे काका नारायणरावजी काका गव्हाणकर हे सुद्धा उपस्थित झाले आपल्या सर्वांचे परिचित आहेतच आमची बोरगावची पालखी जात असताना बरेचदा काकाच्या सोबत बसण्याचा योग आला आणि एक सर्व समाजाशी जोडलेलं नातं प्रेमळ व्यक्तिमत्व आणि माझे आमदार आहेत आपल्या सर्वांच्या समक्ष अनेक कामं त्यांनी आपल्या या प्रभागात अनेक ठिकाणी केलेल्या आहेत काही माणसांना भेटण्याकरता त्यांच्याजवळ जाऊन वाट पाहावी लागते भेटायचं असलं की इथं तसं काही नाही सरळ सरळ आगळं वेगळं व्यक्तिमत्व कधी या कधी भेटा कधी बोला असे दुर्मिळ माणसं असतात आणि आपण माणसं जोपासली पाहिजे मला असं वाटते की आता अलीकडचा तोच जरासा विषय आहे पुढे आता जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे 5 वर्षाचा आपला एक निर्णय असतो आपल्या हाती आपल्या मतानं आपल्या मताधिक्यानं आपण माणूस देत असतो देत असताना वार्ड कोणताही असो संघ कोणताही असो आमदार कुठलीही असो हो त्याबद्दल काही आपलं दुमत नाही पण आता फक्त मतदान मंडळ करणाऱ्या मंडळीने एवढं ध्यानात ठेवायचं फक्त पक्ष कुठलाही असो तो माणूस कसा आहे त्या माणसाला ओळखायचं आणि त्या चिन्हाचं बटन दाबायचं नाही तर मग 5 वर्षे आपल्या डोळ्याच्या पुढे चिमण्या आल्याशिवाय राहणार नाही चल मागं येते ना मग माणूस ओळखला पाहिजे माणूस पाहून आता काम केलं पाहिजे माणसाशिवाय आपलं काम होणार नाही आणि पक्षाच्या माध्यमातून तुम्ही आपण जर सगळ्या गोष्टी पाहत गेलो ना तर मग पुढे काय काय अनर्थ होतात ते आपल्यालाच भोगावं लागतात अनेक समस्या असतात आपल्या त्या माध्यमातून आपण योग्य माणूस असलं तर माणसाकडे गेलं पाहिजे मला असं वाटते की ती योग्य वेळ महानगरपालिकेत आपल्या अकोला शहरात यावर्षी थोडी दिसायला लागली आणि दिसून आली या माध्यमातून म्हणून आपण सगळे सुज्ञ आहात जास्त काही बोलण्याची या ठिकाणी गरज नाही अशा माध्यमातून सर्व मंडळी आपल्याशी जोडलेले असतात राजकारण हे निवडणुकीपुरतं असते आणि झाल्यानंतर आपल्याला एकत्रच यावं लागते कारण आपल्या या नगराचा आपल्या या इकडच्या भागातला विकास आपल्याच मंडळीला आपल्या हातून करून घ्यायचा असतो म्हणून सर्व समन्वय साधला पाहिजे वारकरी संप्रदाय असो गुरुदेव संप्रदाय असो इतरही संप्रदाय असोत कोणतेही पक्ष असोत आणि पुढारी नेते लोक असोत यांच्या माध्यमातून ते कामं आपले संपुष्टात येत असतात म्हणून त्या समन्वयानं आपण जीवन जगतो आणि आपल्या या सर्व कार्याचा आढावा चांगलं काहीतरी निघालं पाहिजे याच माध्यमातून असं या ठिकाणी सुंदर भूमिपूजन ठेवलं की या पंचक्रोशीमध्ये एक केंद्रबिंदू म्हणून गजानन महाराज या ठिकाणी येतील आणि त्या माध्यमातून आपले सगळेच या ठिकाणी एकत्रित येणं जाणं बसणं बोलणं सत्संग होत राहील असा हा सुवर्णक्षण सोन्याचा दिवस तुमच्या आमच्या जीवनात प्राप्त झालेली कीर्तनाची सेवा एकदा माऊलीचा गजर करतो गजानन महाराजांचा गजर होईल गजानन महाराजचा गजर होईल त्यावेळेला सर्वांनी हात वर करायचे असा एकाही व्यक्तीचा हात खाली दिसता कामा नये कारण आमचे चॅनलवाले भाऊ जे आहेत ना ते सगळ्यांचं दृश्य त्याच्यामध्ये गजर घेतील आणि तेवढाच गजर भूमिपूजनाचा आहे वा आपल्याला सगळे साक्षी म्हणून त्या ठिकाणी टाकतील की पिंपटडोळी म्हणजे गजानन महाराजांचा भूमिपूजन सोहळा त्या निमित्तानं महाराजांचा केलेला सामुदायिक गजर तेवढीच क्लिप तयार करतील अशी मी त्यांना विनंती करतो माऊलीचा गजर करून मग नंतर महाराजांचा गजर घेऊ ज्ञानेश्वर